स्वामी म्हणतात, या संदेशाला तुम्ही दुर्लक्ष करू नका. येत्या 10 मिनिटापर्यंत हा संदेश पूर्ण ऐकून बघा. तुमच्या जीवनात चमत्कार निश्चित होईल. मोठे स्वप्न हे मोठी असतात, पण ते पूर्ण करण्यासाठी मेहनतही मोठी घ्यावी लागते. कारण कमी मेहनतीत मोठे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे मूर्खपणाच असतो. त्यासाठी आपल्याला मेहनतसुद्धा त्या स्वप्नांपेक्षा मोठी करावी लागते. कधीकधी आपण एखादी गोष्ट करतो, पण ती पूर्ण होत नाही. तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनतीची सोबत आपल्या कष्टाच्या फळाची सुद्धा गरज असते. त्यामुळे फक्त मेहनत करूनच थांबू नका, तर मेहनत करत राहा. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देव एक दिवस नक्की देतो. स्वामी सांगतात, जीवन असे जगा की तुम्ही जगून सोडले तरीही तुम्हाला लोकांनी आठवणीत ठेवले पाहिजे. आयुष्यात जर मेल्यानंतरही जिवंत राहायचं असेल तर लोकांच्या दिलावर राज्य करा. ज्या लोकात टॅलेंट असते ते टॅलेंटला हरवते ते असते हार्डवर्क, आणि ज्या लोकात हार्डवर्क करण्याची जिद्द असते त्या हार्डवर्कला सुद्धा हरवते ते म्हणजे स्मार्ट वर्क. खरी मोटिवेशन म्हणजे तर आपला विश्वास असतो, बाकी तर फक्त टाइम वेस्ट असतो. प्रॉब्लेम जर समजून घ्याल तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळेल, पण समस्याच तुम्हाला कळणार नाही तर त्याचं उत्तर मिळणं खूप मुश्किल आहे. तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा. खिशात जर भरलेले असेल पैसा तर जग दाखवतो, आणि जर खिसा रिकामा असेल तर या जगात कसल्या प्रकारची व्यक्ती राहतात आणि कोण कोण तुमच्याशी कसे वागते ते लोक दाखवतात. जे स्वतःची चूक समजून घेतो तो काहीतरी करून दाखवतो, आणि जो स्वतःची चूकच समजून घेत नाही, स्वतः मान्यच करत नाही की तो चुकत आहे, असा व्यक्ती काहीही करू शकत नाही. जो चूप राहतो तो खरा सक्सेसफुल असतो. आयुष्यात देवाने आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत, ते जास्त पाहण्यासाठी आणि जास्त ऐकण्यासाठी. पण आपल्याला तोंड हे एकच दिलंय तर ते कमी बोलण्यासाठी. त्यामुळे जेवढं होईल तेवढं कमी बोला. हे जग त्यालाच सर्व काही बेस्ट देते, ते त्याच्या कामात सर्वात बेस्ट देतो. जर तुम्हाला आयुष्यात सगळ्यात चांगलं काहीतरी पाहिजे तर तुम्ही आयुष्यामध्ये मेहनत तेवढी चांगली करा. जीवनात जेवढे वेळा तुम्हाला आयुष्यात पुढे जाता येईल तेवढ्या वेळ जा. जीवनात तुम्हाला जेवढ्या वेळा शिकता येईल तेवढ्या वेळ शिका. हरलं तर आपण आयुष्यात हरून गेलो असं नसतं. हरणं म्हणजे एखादी चूक आपल्याकडं घडणं असतं. ती चूक दुरुस्त केल्यानंतर आपण पुन्हा सुरुवात केल्यावर आपोआप जिंकू. काही गोष्टी अशा असतात जे कधीकधी सोडायच्या नसतात. परिवार, प्रेम आणि तुमची स्वप्ने आणि मेहनत करणे. जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी आपल्याला वाईट दिवसांना फाईट करावी लागते. वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगले दिवस येणे अशक्य आहे. जेव्हा दुःख, वेदना आणि आयुष्यात खूप जास्त आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा देवाचे नामस्मरण करा, कारण देव तेव्हाही तुमची मदत करेल. देव केव्हाही तुमच्या मदतीसाठी तत्पर असतो. फक्त विश्वासाने त्यांना हाक मारून बघा. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी आहेत असा व्यक्ती नेहमी अडचणीतच असेल, कारण तो अडचणींकडे लक्ष देतो पण अडचणी सोडवण्याकडे नाही. त्यामुळे अडचणीकडे कमी आणि अडचणी दूर कशा होतील याकडे जास्त लक्ष द्या. आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. स्वतःला देव समजू नका. स्वतः मानव आहात तर मानवासारखं राहा. स्वतःला सुधारण्यात एवढे व्यस्त व्हा की दुसऱ्यांनी चुका शोधल्या तरी तुम्हाला ते पाहायला वेळ नाही मिळाला पाहिजे. दुसऱ्यांच्या चुका काढू नका, तुम्ही तुमच्या चुकाला सुधारण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती जगाचा विचार करतो तो नेहमी बर्बादीच्या मार्गावर असतो. जेवढी हिंमत असेल तेवढी ठेवा, तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल. स्वामी म्हणतात, तू काळजी करू नको माझ्या प्रिय बाळा, तुला जे काही हवं आहे ते आम्ही देणार. येत्या 48 तासात तुझ्या जीवनात एक मोठी रक्कम तुला मिळणार आहे. येत्या 48 जीवनात तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडणार आहे. फक्त विश्वासाने एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर. स्वामी म्हणतात, तुझा जर आमच्यावरती विश्वास असेल, तू आम्हाला मानत असशील तर भिवू नको आणि तू फक्त तुझं काम करत राहा. बाकी सर्व आमच्यावर सोड. अरे, स्वप्न ती नसतात जे झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. या जगात कोणतीच गोष्टही कामाला टिकणारी नाही. आयुष्यात किती जरी अडचणी आल्या तरी घाबरू नका.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवा. स्वामी म्हणतात, खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी ही कधीही नसते. सुट्टी त्याच्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते. स्वामी सांगत असतात, आयुष्यात बऱ्याच वेळा अडचणी येतात. अडचणी या आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. त्या अडचणी येत असतात, त्या जात असतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपले काम करत राहा. आयुष्यात अतिपरिचय खोटा महान राहत नाही. अतिपरिचय झाला तेथे अनादराने ठाव घेतला. अतिपरिचयाने अनादर होतो. मलय पर्वतावरील भिल्ल असतात. स्वामी म्हणतात, अतिपरिचयाने अनादर होतो. गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य गंगोदर सोडून शुद्धतेसाठी तुमच्या तीर्थाकडे येत असतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश आहे. खाली पडण्यात अपयश नाही, तर पडून राहण्यात अपयश आहे. खाली पडून पुन्हा प्रयत्न करण्यात अपयश नाही, तर ध्येय आहे. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे खरे कारण. हळूहळू का होईना, पण यशाच्या मार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर चालायला हवे. जो स्वतःला न जाणता दुसऱ्याच्याच ओळखा निघतो, तो आयुष्यात अपयशाकडे यात्रा करत असतो. अभिमान हा प्रगतीचा शत्रू आहे. अभिमान आणि अज्ञान तरुणपणाची नासाडी आहे. अभिमान देवाला साजे, मनुष्याला फुकट गाजे वाजे. अभिमान हे आत्म्याला अधोगतीसारखा आहे. अभिमानाने मित्राचे शत्रू होतात, तर दातृत्वाने शत्रूचे मित्र होतात. अभ्यासाने 4 शत्रू दुर्लक्ष होतात. अभ्यासाने आयुष्यात खूप परिणाम पडतो. अभ्यासाचे आयुष्यात खूप फायदे होतो. अभ्यास केल्याने आयुष्यात आपल्याला प्रत्येक जागी नवनवीन संध्या दिसायला लागतात. अभ्यासाने अभ्यास वाढतो, तर अज्ञानाने अज्ञान वाढते. तारे कितीही तेजस्वी असले तरी ते काळोख्यात चमकत असतात. दिवसा ते चमकत नाहीत. अभ्यासाने बुद्धीचे संवर्धन होते, आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. अज्ञान हे सर्व दुःखांचे मूळ आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग या संदेशाला दुर्लक्ष करू नको. येत्या 15 मिनिटापर्यंत न चुकता पूर्ण ऐक. होय, आम्हाला माहिती आहे तू आम्हाला मानतोय. आम्हाला माहिती आहे तू आमचे नामस्मरण करतोय. मग या संदेशाला तू येत्या 15 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून तर बघ. तुझ्या जीवनात येणाऱ्या अडचणींचा आम्ही नायनाट करू. अज्ञानी उत्पत्ती लोभातून होते आणि लोभाबरोबरच अज्ञान वाढते. स्वामी म्हणतात, आयुष्यात पुस्तके वाचा, आयुष्यात नवनवीन ज्ञान घ्या. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ज्ञान आयुष्यात खूप आवश्यक आहे. स्वामी संदेश ऐकल्याने तुम्हाला आयुष्यात खूप काही गोष्टी समजायला लागतात. त्यामुळे स्वामी म्हणतात, 15 मिनिटापर्यंत या संदेशाला टाळाटाळ करू नको. तुला जर कंटाळा येत असेल तर शांत बस, पण ऐक. हे ऐकल्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. आज आम्ही स्वतः तुझ्याशी संवाद साधण्यासाठी आलोय आणि तू असा दुर्लक्ष करून जाऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, काळजी नको करू. तू आपले दोष हे लपवणारे आहे असे समजू नको. दोष दाखव, त्यांचा नायनाट कर आणि पुन्हा प्रयत्न कर. स्वामी म्हणतात, आत्मविश्वास हे शौर्याचे मर्म आहे. आत्मविश्वास हे यशाचे रहस्य आहे. आत्मविश्वास हा माणसाचा मोठा मित्र आहे. आत्मविश्वास हा व्यक्तिविकासाचा पाया आहे. आत्मविश्वासाने विघ्नाचा नाश होतो. आनंदाने आत्मशुद्ध होते. स्वामी सांगतात, जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तर मग काळजी न करता या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीचं तुला यामध्ये उपाय मिळणार. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशाला दुर्लक्ष नको करू. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग तू असंच हा संदेश ऐकत राहा. ज्याला आनंदाची इच्छा आहे त्यांनी उद्यापासून मुक्त होऊन जावे. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांना खरा आनंदाचा आस्वाद असतो. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो तो तेवढा आनंदी राहू शकत नाही. जो व्यक्ती दुसऱ्यासाठी जगतो तो खूप आनंदी राहू शकतो. मित्र जेव्हा आपल्याला मित्रात जगतात तेव्हा आपण आनंदाने भरून जातो. जो निष्कर्म होऊन परमात्म्याला समर्पित होतो, आनंदाला प्राप्त होते. आनंदाचा सुगंध आहे जो की दुसऱ्यावर निशिपत असतात. जो आपल्याला आनंद जिंकतो असे वाटतो तेवढा तो वाढत नसतो आणि जिंकता तो थोपतो. स्वामी म्हणतात, आत्मदर्शनाशिवाय आनंद नाही. आयुष्यात जर पुढे जायचंय तर विश्वास ठेवून काम करत गेलं पाहिजे. आयुष्याचा विचार पियाला. आयुष्य एक सुंदर फूल असून सुकृती हे त्याचा सुवास आहे. स्वामी म्हणत असतात, माझ्या प्रिय लेका, पुढे जाऊ नको. हा संदेश तू शांतपणे ऐक. या संदेशाला टाळाटाळ न करता ऐक.
तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं होईल. आयुष्यात तुझं सर्व काही मस्त होईल. आयुष्य एक सुंदर फूल असून सुकृत असलेचं आहे. स्वामी सांगतात आयुष्यात एक रंगभूमी आहे. या आयुष्यात आपण रंगभूमीत आलेलो आहोत. या रंगभूमीत आपल्याला एक मस्त आपलं चरित्र घडवायचं आहे. त्यानंतर पुढे जायचं आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तू घाबरू नको. आयुष्य हे एक रंगारंग आहे. या रंगारंगावर केवळ शत्रूंनीच लढून भागत नाही तर मित्रही हत्यार उचलावे लागते. एवढेच नव्हे तर इथं वेळेप्रसंगी स्वतःशी झुंज करावी लागते व नको असलेल्या तऱ्हा करावे लागतात. आशा म्हणजे दुःखी लोकांचा दुसरा आत्मा. आशा म्हणजे जीवनात वाढणारी सारसगट वाट दाखवणारी तारका होय. आशेचे जे दास असतात ते सर्व लोकांचे दास. आशा ज्याची दास त्याच्या सर्व लोक दास. स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि काळजी करू नको, मी सदैव तुझी साथ देत आहे. कालही मी तुझ्या सोबत होतो, मी तर आजही तुझ्या सोबत आहे आणि मी उद्यालाही तुझ्या सोबत असणार आहे. माझ्या बाळा तू विश्वास ठेव, आम्ही तुझ्याला प्रत्येक मदत करू. तुझ्या अडचणीच्या काळात नक्की तुझी साथ देऊ. तू टाळाटाळ करू नको, विश्वास ठेव, आम्ही तुझ्या सदैव सोबत आहोत. स्वामी म्हणतात आळस हा उद्योगाचा व भाग्याचा शत्रू आहे. आळस केल्याने उद्योग आणि भाग्य दोन्हीमध्ये नष्टता होते. आळसापासून उत्पत्ती दुर्गुण आणि विपत्तीची होते. आळस एवढा सावकाश प्रवास करतो की दारिद्र्य त्याला चटकन गाठते. आळशी संगती दारिद्र्याची उत्पत्ती होय. आळसाला आजचा दिवस दिला की तो उद्याचा दिवस चोरतो. उद्योग पुरुष लक्षणम. आयुष्यात एक लक्षात ठेवा, उद्योग आहे हाच भाग्यजनक आहे. उद्योगाने सुख, रिकामीपणा, दुःख दूर होते. उद्योगाची अंतिद्रव्य भूषण कीर्ती असते. उद्योगाची धरिता कास होतो. आयुष्यात किती जरी अडचणी आल्या तर तुम्ही काळजी करू नका. फक्त श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी तर कालही तुमच्या सोबतीला होतो, मी आजही तुमच्या सोबतीला आहे. काळजी करू नका. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि टाईप करा होय स्वामी माऊली. संदनापरी झिजावे, उपकार लोकी करावे. धान्याप्रमाणे उपकार पेरल्याने वाढतो फार. सूर्य स्वतः जळतो आणि जगाला प्रकाश देतो. मेणबत्ती स्वतः विझते, मेणबत्ती स्वतः जळते पण दुसऱ्यावर प्रकाश टाकते. सज्जन स्वतः झीज सोसून दुसऱ्यावर उपकार करीत असतात. प्राणी स्वतः नष्ट होतात पण आयुष्यात आपण जे काही होतो ते नष्ट होऊ देत नाहीत. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, काही अशा प्राणी असतात जे स्वतः नष्ट होते पण सुकले असलेल्या गवताला संपवित नाही. ते नेहमी चांगल्याकडेच जातात. तुम्हाला आयुष्यात काय करायचे याने तुमचं आयुष्य कसं जाईल हे ठरवता येतं. कर्तव्याचा मार्ग यशाकडे नेतो. कर्तव्य करा तो तुमचा आधार. जो कर्तव्य पार पाडतो तो दुःखाचा अधिकारी होतो. जो कर्तव्याच्या पोटी अमृतलय सोन्याचा जन्म घेतो त्याच्या आयुष्यात सदैव चांगल्या गोष्टी येतात. स्वामी म्हणतात तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यात अडचणी कोणाला नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत. आयुष्यात कितीही काही जरी केलं तरी तुम्ही काहीही करू शकता. लक्षात ठेवा, आयुष्य ही गोष्ट सोपी नाही. आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर आपल्याला मेहनत आणि यश या दोन गोष्टींकडे फार लक्ष द्यावं लागेल. आयुष्य अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या कर्तव्याने पुढे नेते. आयुष्यात आपण जे काही करू त्यासाठी आपल्याला मेहनत लागते. आयुष्यात जे कर्तव्य पार पाडतो तो सुखाचा अधिकारी होतो. आयुष्यात जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो तो मानकरी होतो. ज्याला आपल्यावर विश्वास आहे तो काहीही करू शकतो. कला ही शहाण्याला वेडा आणि मूर्खाला शहाणा करते. कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमान काळाची पत्नी व भविष्य काळाची माता आहे. कला ही बुद्धीची, कला ही अंगणाची, कला हे माणसाची शोभा आहे. कलावंतांचे भाग्य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचे राज्य रंगटिकेपर्यंत असते. प्रत्येक मूर्खाला कायदे करता येतात. कायद्यापुढे सगळे लहान आहेत. कायदा हा सर्वांचा राजा बादशहा आहे. कायदे चाकर आहे, जो त्यांचे पालन करतो ते त्याच्यावर अधिक गाजवले जातो. आयुष्यात जर समजपणा हे कायद्याचे रहस्य आहे तर तेवढेच नव्हे जेवढे साधारणपणे कायदा म्हणजे समजपणा असतो. काव्य ही सर्व उद्दिष्टांची जननी आहे. आयुष्यात जेव्हा सत्ता नसते तेव्हा काव्य तिला स्वच्छ करत असते. आपल्याकडे नानाने पाहणारे व स्वच्छताकडे आयुष्यात नेहमी खूप काम करणारे व्यक्ती खूप पुढे जातात. काव्याचा जन्म प्रेमातून होतो. प्रेम असेल तर संपूर्ण जीवनाचं काव्यमय होते.
जेव्हा मनुष्य सत्तेने उद्दिष्ट होतो तेव्हा त्याला आयुष्यात कुणाचीही गरज भासत नाही, पण जेव्हा तो बर्बाद व्हायला लागतो तेव्हा त्याला प्रत्येकाची आठवण येते. आयुष्यात गर्व करा, पण गर्व एवढाही करू नका की जेव्हा मनुष्य एखाद्या व्यक्तीला हाक मारेल तेव्हा ती आपल्या पैशाकडे पाहून आपल्याकडे आली नाही पाहिजे, किंवा आपल्या गर्वाकडे पाहून तिने आपल्याला टाळलं पाहिजे. काळ फिरला की सुवर्ण मेरू ही माती बनते. उद्याचा भविष्य काळ आजच्या कर्मातून निर्माण होतो. काळ हा सर्वांचा न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश आहे. काळ हा मित्र आहे. तो आजचे दुःख उद्या विसरायला लावतो. तुम्हाला काळ व्यर्थ घालविण्यास काळ तुमचा जन्म व्यर्थ घालवेल. त्यामुळे काळाला आणि वेळेला फार महत्त्व द्या. वेळ आणि काळ या दोन गोष्टी अशा आहेत जे आयुष्यात आपल्याला पुढे नेत असतात. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, ज्यांचा विश्वास देवावर आहे त्यांनी काळजी करू नका, कारण देव प्रत्येकाची मदत करत असतो. ज्याचा वर्तमान प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. काळाच्या अनुकूलतेने मातीचे सोने होते आणि प्रतिकूलतेच्या सोनीची माती होते. काळ फार मोठा औषध आहे. मोठ्यांना आयुष्यात जखमा येतात पण त्यांना तो दूर करतो. तुम्ही आजची काळजी घ्या म्हणजे देव तुमची उद्याची काळजी घेईल. लक्षात ठेवा, तुम्हाला घाबरण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. त्यासाठी मेहनत करा. मेहनतीने सर्व काही शक्य होते. जो व्यक्ती मेहनत करतो तो आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करत असतो. सकारात्मक विचार करणारा व्यक्ती आयुष्यात सतत पुढे जात असतो. काळजी वाळजी सारखी असते. काळजी असेल तर आयुष्यात माणूस कधीच प्रगती करू शकत नाही आणि सुखी तर राहू शकत नाही. कीर्ती म्हणजे पराक्रमाचा सुगंध. शत्रूने केलेली स्तुती म्हणजे कीर्ती होय. कीर्ती ही तरुण मनाला लागलेली होय. आयुष्यात कीर्ती आणि पराक्रम हे जीवनाचे दोन डोळे आहे. आठवणीचा जर विजय झाला तर क्रांतीचा प्रारंभ होतो. क्रांतीचा आरंभ तारुण्याकडून व मध्यमवर्गीयाकडे येतो. अन्नाच्या भुकेने विचाराची भूक येऊन मिळाली म्हणजे क्रांतीची सुरुवात होते. प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्माला येते. क्रोध म्हणजे अक्षीण वेळ. क्रोधाला औषध म्हणजे मौन. जो व्यक्ती जास्त क्रोधित असेल त्याने जर मौन धरला तर तो क्रोधित होणे पूर्णपणे टाळेल. आयुष्यात जर तुम्हाला काहीतरी चांगलं करायचंय तर त्यासाठी मेहनत सुद्धा तेवढीच घ्यावी लागते. स्वामी म्हणतात, या संदेशाला तू न चुकता ऐकत आहे. माझ्या प्रिय मुला, तुला माहिती आहे का तुझ्या जीवनात आम्ही 48 तासात काय करणार आहोत? तर आम्ही तुझ्या जीवनात 48 तासात एक मोठी आनंदाची बातमी पाठवणार आहोत. ती बातमी ऐकून तू पूर्णपणे आनंदित होशील. तुझा विश्वास सुद्धा बसणार नाही. फक्त तू विश्वास ठेव, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. आणि एकदा श्री स्वामी समर्थ जरूर टाईप कर. स्वामी म्हणतात, क्रोध खाई आपणास, संतोष खाई दुसऱ्यास. क्रोध अज्ञानाने येतो आणि पश्चाताप जातो. क्रोध, लोभ आणि काम हे नरकाचे दारे आहेत. जसे एकट्यात दूध नसते तसे आयुष्यात क्रोधाने स्नेह नसते. लक्षात ठेवा, क्रोध म्हणजे दुसऱ्याला दोषावर स्वतः घेतलेला सूड. क्रोधाचा उत्तम मूर्खपणा आणि अंत पश्चातापात होतो. क्रोध अग्नीसारखा असतो जो स्वतःही जळतो, दुसऱ्यालाही जाळतो. क्रोधाने आयुष्य कमी होते, हास्य मरते, उत्साह नष्ट होतो, आनंद मावळतो. क्रोध हा चिखलासारखा आहे. त्यात सापडलेला मनुष्य स्वतःच अंगाला चिखल लावून घेतो. क्रोध माणसाच्या मनाला लागलेले जुनाट रोग आहे. क्रोधावर संयम आणि क्रोधावर दुसरा उपाय म्हणजे शांत बसणे हा दोनच मार्ग आहेत. मौन हा क्रोधावरचा उत्तम मार्ग ठरू शकतो. क्रोध आयुष्यात कमी होते, हास्य मरते आणि उत्साह नष्ट होते, आनंद मावळतो, आयुष्याची वाट लागते. आयुष्याला पूर्णपणे वाटोळ व्हायला वेळ लागत नाही. क्रोधामुळे मनुष्याच्या शरीराने, बुद्धी व मनाने दुर्बळ बनते आणि दुर्बळ झाला की तो पुन्हा क्रोधवश होतो. श्रेष्ठ माणसाचा क्रोध क्षणिक राहते, मध्यम माणसाचा क्रोध खटका राहतो, अंतर तेच नीच माणसाचा क्रोध मरेपर्यंत राहतो. मनुष्य गुणाचे रूपवान असला म्हणजे कुरूप रूपवाचे दिसतो. सहनशक्ती व तडजोड कृती हे दोन गुण असे आहेत जे जीवनात मंगलदायी ठरतात. दोषाचे ज्ञान होणे हा गुण आणि दोष पाहण्याची बुद्धी असणे हा दोष. ज्याच्या अंगी बरे गुण नसतात त्यांच्या आयुष्यात गुण प्रवेश करावे लागते. जेव्हा गुण कर्म बनतो तेव्हा तो इतरांना ठाऊक होतो. तोपर्यंत तुमच्या आयुष्यात स्वतःला काहीही कळत नाही. स्वामी म्हणतात, जेथे गुण असतो तेथे वैगुण्यही असतेच. जसे सुगंधित केतकीला फळे नाही, ती काटेरी नाही.
जसे आयुष्यात अडचणी आहे तसे अडचणीला दूर करण्याचे मार्ग सुद्धा आपल्या आयुष्यात आहे. गुरु म्हणजे माणसाच्या रूपात परमात्मा. गुरु म्हणजे भगवान व शक्ती यांच्यातील मध्यस्थ. गुरु ते ज्ञान, ज्ञान ते आत्मदर्शन आणि आत्मदर्शन ते समाधान असते. गुरु मिळाला तर परमात्मा मिळून जातो आणि परमात्मा मिळाला तर गुरु निघून जातो. दोनपैकी कोणतंही एक राहणार. गुरुचा आदर करावा लागत नाही. तो गुरुच्या दिशेने सहज नदीच्या प्रवाहासारखा वाहत येतो. गुरु हा बुद्धीने पाहिला तर माणसासारखा आहे आणि हृदयाने पाहिला तर परमात्म्यासारखा आहे. गुरुचा शोध करण्यासाठी आवश्यकता नाही, कारण गुरुचा शिष्याचा शोध करत असतो. दत्ताचे 24 विचार आयुष्यात खूप प्रभाव पाडतात, पण आपण जर स्वतःवर विश्वास ठेवला तर आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, आयुष्यात चमत्कार घडवायचा आहे का? आयुष्यात काहीच मनासारखं होत नाही का? तर मग स्वतःवर विश्वास ठेवून बघा. गुरु 3 प्रकारचे असतात. अधिकार तेसा उपदेश करणारे, उपदेशाचा पाऊल पाडणारे, मौनाने उपदेश करणारे. चांगला माणूस ज्ञानाने सुधारतो तर वाईट माणूस अधिक बिघडतो. चांगली माणसं स्तुती सुधारतात तर वाईट माणसे अवघड बिघडतात. आयुष्यात जेव्हा तुम्ही इतरांशी चांगले वागाल तेव्हा तुम्ही स्वतःशी उत्तम वागा. मनुष्याचा चांगलेपणा त्यांच्याबरोबर लोप पावतो तर त्यांचा वाईटपणा मागे राहतो. चांगल्या वाईट म्हणजे आयुष्यात पुढे नेण्याची एकमेव संधी होय. जेव्हा चांगलं करावंसं वाटतं तेव्हा चांगलं करा, पण जेव्हा वाईट करावंसं वाटतं तेव्हा थोडा वेळ थांबा. नक्की तुमचा पूर्णपणे तो मनातून विचार निघून जाईल. आदर्श चांगल्या गोष्टीचा दाखवावा लागतो, वाईट गोष्टी आपोआपच आत्मसात होतात. चांगल्या गोष्टी दाखवाव्या लागतात, वाईट गोष्टी आपोआपच दिसतात. चांगल्या गोष्टी घ्याव्या लागतात, वाईट गोष्टी आपोआपच मिळतात. जगात चांगले वाईट असे काही नाही. जे उपयुक्त ते चांगले व जे उपयुक्त नाही, घातक आहे ते वाईट असे आपण म्हणतो. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, ते आपल्या मनाचा आरसा असतो. त्याचप्रमाणे तो दिसत असते. जग म्हणजे आत्म्याची पाठशाळा. जग हे भित्र्या भीतीने व भिंगणाऱ्या भीतीसारखे असते. जग हे रंगभूमी आहे व मनुष्य तीवर एक काम करणारा नट आहे. जग हा एक प्रकारचा बाजार आहे. या बाजारात इच्छा नसतानाही पुष्कळतेचे असावे. जो जगाला लात मारतो त्याचे जग पाय धरते व जे जगाच्या पाया पडतो जग त्याला लात मारते. जग हे चक्राप्रमाणे आहे. तुम्ही त्यावर बसून फिरत राहाल तर पोहोचणारे कुठे नाही. वाटेत जरही कळाले तरी तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. आयुष्यात थांबू नका, सतत प्रयत्नशील राहा. प्रयत्न करणे यशस्वी होण्याचा सर्वात सोपा मार्ग होय. जेवढे जास्त तुम्ही प्रयत्न करण्याचा विचार कराल तेवढे जास्त तुम्ही आयुष्यात पुढे जाल. आयुष्यात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही होऊ शकणार नाही. स्वामी म्हणतात, जो जगायला लाथ मारतो आयुष्यात तो पुढे जातो. जग हे आपल्याला खूप जास्त मागे ओढण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही स्वतःवरचा आत्मविश्वास कमी करू नका. जीवन म्हणजे नवे व जुने यांचा संघर्ष. जीवन म्हणजे मृत्यूशी चांगले लपंडाव होय. जीवन म्हणजे बऱ्याच वाईट स्मृतीचे गाडोगे आहे. जीवन म्हणजे दुसऱ्याच्या मित्रशाने नाटलेले नाटक आहे. जीवन म्हणजे आयुष्यात सुख समृद्धी देणारे एक मार्ग आहे. जीवन म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं करणारी एक मोठी संधी आहे. जीवन हे आपल्या आयुष्यात सतत येतं. जीवन हे आपल्याला सतत चांगल्या कामात भाग पाडतं. जीवन हे मनुष्याला नेहमी उच्च ध्येयाकडे नेतं. लक्षात ठेवा, जीवन मनुष्याचा उच्च गुण बनतो. जीवन हे त्याला त्याच्या वाटचालीकडे घेऊन जातं. जीवन नेहमी चांगल्या दिशेला नेतं. त्यामुळे जीवनाला कधीही नाराज करू नका आणि तुम्हीही जीवनाकडे नाराज होऊ नका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी साथ देईन. तुझ्या आयुष्यात प्रत्येक वाटेवर मी तुझा हात पकडेन. तू काळजी करू नको. येत्या काही तासात आम्ही तुझ्या घरात एक मोठा चमत्कार घडवणार आहोत. जीवन म्हणजे आशा निराशा यांचा खो खो खेळायला म्हणून तयार करायचे असते. जीवन सौंदर्यामुळे असते. आकाशात उमललेले फुलं हे आयुष्यात पुढे नेतात. जीवन हे असामान्य गोष्ट आहे. जीवन हे झोपण्यासारखी गोष्ट नाही. जीवनात मेहनत करावी लागते. जीवन म्हणजे मेहनतीचा एकमेव उपाय होय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा जर आमच्यावर विश्वास असेल तर तू विश्वास ठेव आणि आपले काम करत राहा. तू नक्की त्यात यशस्वी होशील. आयुष्यात अडचणी बऱ्या येतील, पण अडचणींचा सामना करण्याची ताकद या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत असते. लक्षात ठेव, तुला जे काही हवंय ते आम्ही नक्की देऊ. फक्त तुझा विश्वास आमच्यावर असायला हवा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या अडचणीच्या काळात तुला साथ देणारा एकमेव मी आहे. आम्ही सदैव तुझी साथ देतो. तू धर्मावर प्रेम कर, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. जेथे आत्मश्रद्धा आहे तेथे धर्म आहे आणि जेथे धर्म आहे तेथे आम्ही आहो. आम्ही कुठल्याही धर्माला मानत नाही. सर्व धर्म आमच्यासाठी सारखेच. फक्त आम्ही मानवतेचा धर्म मानतो आणि त्या धर्माला तूही मानावा असं आमची इच्छा आहे.
तुला आयुष्यात खूप अडचणी येतील. आयुष्यात तुला बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करावे लागतील. आयुष्य कदाचित तुला खूप अवघड वाटेल, पण तुला हार मानायची नाही. सतत प्रयत्नशील राहावं लागेल. तुला या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे. त्यासाठी तू न थांबता न चुकता हार न मानता प्रयत्न करत जा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जे पोहू शकतात त्यांच्यावरच पूर्ण आयुष्य ठाम असते. स्वामी म्हणतात, तुझा बाळा विश्वास आहे ना माझ्यावर? मग तू काळजी कशाला करतो? तुझ्या आयुष्यात प्रत्येक वळणावर आम्ही तुझी साथ देऊ. तू काळजी नको करू, फक्त आमच्यावर विश्वास ठेवून एकदा या संदेशाला लाईक कर. धर्म ही दानवाला मानव व मानवाला दानव बनवते. आयुष्यात जर एक गोष्ट आपल्याकडे असेल ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची जिद्द, तर आपण काहीही करू शकतो. लक्षात ठेवा, आपल्याकडेच आहे जे काही करायची ती ताकद. आपण काहीही करू शकतो. आपल्या जिद्द आहे, आपल्या शौर्य आहे आणि आपल्यामध्ये सर्व काही आहे. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू तर आपण आयुष्यात काहीही करू शकेल. तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. स्वतःवर विश्वास असलेला व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. नक्की जर तुमचाही स्वतःवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय आमचा स्वतःवर विश्वास आहे असं टाईप करा. आयुष्यात ध्येय असणे तेवढेच गरजेचे आहे जेवढे आपल्याला विजय करायला लागते. आयुष्यामध्ये जर पुढे जायचं आहे तर आपले ध्येय हे साध्य करणे आवश्यक असते. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे व वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसेच आहे. आयुष्यात जर जातपात मानत असाल तर आयुष्यात तुम्हाला त्याच्या पुढे निघायचं असेल तर मेहनत करून निघावं लागेल. आपण जुन्यात असतो. चौरीमध्ये वाईट काहीच नसतं, पण आयुष्यामध्ये काय काम करतो याने आपण चांगले किंवा वाईट ठरतो. जगा काय बोलत आहे त्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे याकडे जास्त लक्ष दिलं की कधीही चांगलं असते. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. समजण्यापेक्षा समजून घेण्यासाठी खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. प्रत्येकाला त्यात सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी आपल्याला स्वामी संदेश ऐकणं खूप गरजेचं आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर नक्की होय असं टाईप करा. आणि असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्येचा आमच्याकडे उपाय आहे. तू हे काही उपाय कर. धनप्राप्तीसाठी काही उपाय आहेत ते नक्की करायला हवे. आयुष्यात तुला जर खूप पैशाची कमतरता येत असेल तर तू आयुष्यात खूप मागे आहेस. आयुष्यात तुला काहीतरी करावे लागेल. त्यासाठी तू आयुष्यात काहीही कर. स्वामी म्हणतात, तुला आयुष्यात मेहनत याची साथ कधी सोडायची नाही आणि जर तू मेहनतीकडे दुर्लक्ष करशील तर तू आयुष्यात बर्बाद होशील. पण मेहनतीत जर तू कमी करणार नाही तर तू आयुष्यात कधीच मागे राहणार नाही. लक्षात ठेव, धनप्राप्तीचे काही 4 उपाय. घराच्या उत्तर पूर्व दिशेला जमिनीत कर हे उपाय. आयुष्यात नेहमी तुझ्या चांगले विचार येतील. स्वामी म्हणतात, अनेक लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना तेवढा पैसा मिळत नाही. घरामध्ये पैशाची कमी राहते. ज्योतिषीय मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रह दोष असतो त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्यासाठी दूर करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो. पहिला उपाय, रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघराची पूजा करावी. सकाळी सकाळी लवकर उठून देवघराची पूजा केल्यानंतर पूजेमध्ये भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांना खीर नैवेद्य दाखवावा. त्यानंतर महालक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र जप करणे शक्य नसेल तर 108 वेळेस ऐकावा. हा उपाय पती किंवा पत्नीने एकट्याच केला तरी चालेल आणि एकत्र केला तर अतिउत्तम मानला जाईल. याचं लवकर शुभ फळ प्राप्त होऊ शकते. मंत्र जप करण्यासाठी कमळगट्टाची माळ वापरावी. दुसरा उपाय, घर बांधताना प्लॉटच्या उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यात चांदीपासून बनलेल्या नागनागींची जोडी पुरून टाकावी. घर झालेल्या या दिशेला नागनागीन जोडी एकत्र कालकळश लपून ठेवतात. या उपायाने घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल. तिसरा उपाय, आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडते. त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच महालक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते. तसे हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, धनाची कमतरता प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक जण लवकर श्रीमंत होऊ शकत नाही. त्यासाठी त्याला मेहनत आणि देवावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज भासते.
लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये अडचणी या फार आहेत, पण त्यांचा सामना करण्याची जिद्द हे फक्त तुमच्यात आहे. तुम्ही ते विश्वासाने करून बघा. जेव्हा तुम्ही त्यांचा सामना करायला लागाल तेव्हा आयुष्यातील अडचणी आपोआप दूर व्हायला लागतील. स्वामी म्हणतात, आयुष्यात काय होईना याकडे लक्ष द्या, पण आयुष्यात तुम्ही काहीही करा, पण चुकीची गोष्ट कधीच करू नका. आयुष्यामध्ये खूप लोक काही गोष्टी होतात आणि काही गोष्टी नाही होत, यामुळे चुकीच्या मार्गावर जातात. पण आयुष्यात चुकीच्या मार्गावर न जाता आपल्या कामात यश मिळवा. लक्षात ठेवा, आयुष्यातील काही सोपे आणि घरेलू उपाय, हे उपाय तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जातील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू काळजी करू नको. तुझ्यासाठी आज आम्ही एक मोठी योजना आखली आहे. ती योजना लवकर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरात लवकर ती योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू सुद्धा. तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव. तुझा विश्वासच तुला त्याचा अनुभव देईल. आयुष्यात जर तुला काही करायचंय तर स्वतःवर विश्वास ठेवून काम कर. यापेक्षा दुसरा आणि सोपा दुसरा उत्तम उपाय कोणता नाही. ध्येयापोटी असली फळे गोमटी. ध्येय धरणाऱ्याला नेहमी सुरुवात एकट्याच करावी लागते. ध्येयाचा अतिरेक झाला की त्याला दुर्गुणांचे स्वरूप होते. ध्येय हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटले जाते. ध्येयाने चला, धर्माच्या मार्गावर ध्येय ही मोठ्या प्रमाणात शिकवण आहे. ध्येयशाली पुरुष संकटांना कितीही गाजला तरी ध्येय हा गुण संपला नाही. आयुष्यात मनाला किती जरी अडचणी असतील तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. जे दुसऱ्याच्या आयुष्यात काड्या करतात ते नेहमी मागे राहतात. जे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातात ते आयुष्यात कधीच मागे पाहत नाहीत. तुमचा विश्वास असेल या गोष्टींवर तर होय असं टाईप करा आणि हा संदेश तुम्ही इथपर्यंत ऐकला असेल तर 206 हा अंक टाईप करा, म्हणजे आम्हालाही समजेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलाय. 206 हा अंक टाईप करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ध्येयाच्या मागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नको. स्वातंत्र्य हे आपणास जन्मापासून मिळणारा हक्क नाही. तो हक्क आपल्याला कर्मानेच आपल्याला मिळवला पाहिजे. सतत दक्ष राहणे ही स्वातंत्र्याची किंमत आहे. जे ही किंमत देत नाही त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही आणि आधीच मिळाले असेल तर ते टिकत नाही. जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांच्या स्वातंत्र्य राहण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्याचा वृक्ष अत्याचारी लोकांच्या रक्तीनेच बाहेर येते. म्हणजे अत्याचार जितके कमी होतील तितके स्वातंत्र्याची किंमत वाढत जाईल. ज्या परमेश्वराने आपल्या जीवनात दिले आहे, परमेश्वराने त्यावेळी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय. परमेश्वराने क्रांतीची रोपटे लावली आहे. रक्ताच्या थारोळ्या जरी वाढत असतील तरी फळे हे बी चांगलेच येतात. स्वामी म्हणतात, अत्याचार वाढतोय. स्वामी म्हणत असतात, आयुष्यात खूप जास्त स्वातंत्र्याची कमी होतीये. ते स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर संघर्ष करावा लागेल, कारण तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळवावं लागेल. क्रांतीचे रोपटे हे आजकाल कमी होत आहे. क्रांती मुद्दाम घडून आणत नाही, वेळ आली की ती आपोआप घडून येते. मुलांना शिकविणे व शिकवण्यातच शहाणपण आहे हे चांगलं मान्य आहे. संस्कृतीचा दीप शिक्षणामुळेच तेवला राहील. ध्येयाने खूप सारे गोष्टी होतात. आयुष्यात खूप जास्त लोक पुढे जाऊ शकतात. आयुष्यात मेहनत करणारा कधी मागे राहत नाही. जो व्यक्ती मेहनत करतो तो नक्की काही ना काही चांगलं करतो. श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करा. या नावातच एक वेगळी ताकद आहे, आयुष्यात नेण्याची शक्ती आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू काळजी नको करू. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर आम्ही तुझी साथ देऊ. तू काळजी करणे बंद कर. ध्येयासाठी ध्यास लागले तर आयुष्यात त्रास तर होतच असतो. एकदा मेहनत करायची सुरुवात केली की त्रास सुद्धा कमी होतो. ध्येय हे एक असतात. ध्येय रामबाण औषध आहे की ज्यात दुःखातले आनंद वाटतो. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ. नम्रता हा सर्व धर्माचा आधार. नम्रता ही अनेक गुणांची जवणी आणि नम्रता हे आपल्या आयुष्यातील पुढे नेण्याची एक संजीवनी आहे. नम्रता काय आहे? नम्रता सद्गुणांचा पाया आहे. नम्रतेचा काया आयुष्यात पुढे नेते. नम्रता काया आपल्या आयुष्यात सर्वात मोठा ध्येय मानले जाते. महापुरेत झाडे जाते तर आयुष्याच्या वादळाने मनुष्याचं मन खचून जातं. परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा. परिस्थितीशी जुळून घ्या, पण लाचारी पत्करू नका. अडचणी व अडथळे या सद्गुणांच्या खाणी आहेत. मनुष्य चांगला असो वा अत्याचारी असो किंवा लाचारी असो, ते प्रत्येक गोष्ट करू शकतो. जो परिस्थितीशी जिंकत जात असतो तो आयुष्यात मागे नाही गेत. परिस्थिती सुधारत नाही तर त्याबद्दल आपल्याला घडून आणायला लागते. पुस्तक म्हणजे खिशातील भाग. विचारांच्या युद्धात पुस्तके शस्त्र आहे. पुस्तके जीवनस्वरूपी समुद्रात दीपगृहाचे काम करतात. संभ्रष्ट राष्ट्र सोडल्याने इतर लोकांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात.
प्रत्येकाच्या काळात विशाल सागरातून आणणारी गोष्ट आहे. पुस्तकं ही तारुण्यात मार्गदर्शन करतात आणि म्हातारपणात मनोरंजन करतात. जशी रत्ने बाहेरून चमक दाखवितात, तशी पुस्तके ही यातून अंतरंगी उजळतात. पैसा पैशाकडे जातो. पैसा बोलू लागलं तेव्हा सत्य गप्प बसते. आयुष्यात कितीही अडचण आले तरी काही काळजी करू नका. थेंबे थेंबे तळे साचे असे पैशाने वाढते. सारी सोने एका तराप असतात आणि पैशाची सोंग करता येत नाही. आयुष्यात कितीही अडचणी आले तरी व्यक्ती खोटं बोलण्याचा सोंग करू शकतो. व्यक्ती झोपण्याचं नाटक करू शकतो. व्यक्ती रडण्याचं नाटक करू शकतो. पण त्याकडे पैसा आहे या गोष्टीचा तो नाटक करू शकत नाही, कारण ते दाखवण्यासाठी पैसा खरंच असावा लागतो. आणि आजकाल तर लोक पैसा असला तरीही दाखवत नाहीत. पैसा येतो तेव्हा मूर्ख होतो. मूर्खपणा वाढतो तेव्हा पैसा जातो. पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एकाचे धर्माचे होतात. पैसा हा मुंगीच्या पायाने येतो आणि हत्तीच्या पायाने जातो. पैसा थोरांचा गुलाम असतो तर मूर्ख पैशाचा गुलाम बनतो. तुम्ही काळजी घ्या म्हणजे पैसा तुमची काळजी घेईल. पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही. एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात. पैसा ही गोष्ट माणसाला महत्त्व असते. प्रगती ही जीवनाचे ध्येय आहे, तर गती हा त्या आत्मा आहे. आपल्या प्रगतीचा रस्ता या आपल्या हातात आहे. वाटचाल करण्याचे निर्धार आपल्यात हवं. प्रगती सुखवाद व ध्येय यांच्यासाठी असते. प्रगतीच्या मार्गावर चुकांच्या काट्याकुट्यातून जातो जो काट्याकुट्यांना भीती दाखवतो. आयुष्यात प्रयत्न हा परमेश्वर. प्रयत्न वाचून प्रारंभ लांबे. आयुष्यात प्रयत्न वाळून करू नका. आयुष्यात प्रयत्न एवढे करा की तुमच्या मेहनतीचे फळ देवांना सुद्धा देणे भाग पडले पाहिजे. प्रयत्न करून पहा, साधली तर बुडली नाहीतर उडली. प्रयत्न करून पहा, जर जमलं तर चांगलंय नाहीतर नाही. एकतर साधेल नाहीतर बुडेल. लक्षात ठेवा, आयुष्यात दोन गोष्टी असतात. एक प्रयत्न करून यश मिळवणे किंवा प्रयत्न न करता यश मिळतच नव्हतं असा विचार करणे. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा उदासता व्यायाम होय. प्रार्थना म्हणजे देवाकडे जाण्याचा उत्तम मार्ग होय. प्रार्थना म्हणजे मौन साधून मरणीहत होऊन केलेले आत्मसमर्पण होय. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक होय. शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढी तिला करणे आवश्यक असते. स्वामी म्हणतात, बुद्धी तसे फळे. बुद्धिमान व्यक्ती हे पैलवान असतो. आयुष्यात हे आत्मदर्शनाचे मल्हार आहे. बुद्धी उजळली की आत्म्याचा उभाव असतो. बुद्धी शुद्ध ठेवली तर पहिल्या प्रथम ते तुम्हाला विष वाटते आणि त्यानंतर तुम्हाला अमृत मिळेल. लक्षात ठेवा, जर तुम्ही आयुष्यात पूर्णपणे चांगले राहाल तर पहिल्यांदा तर तुम्हाला खूप अवघड वाटेल, पण काही दिवसांनी तुमच्या एवढं तुमच्या चांगल्या दुसरा कोणीच मिळणार नाही. बुद्धी एरण आणि विज्ञान हे ज्ञान असते. आयुष्यात जर पुढे जायचंय तर आपल्याला ज्ञान आणि बुद्धी दोन्हीचे कॉम्बिनेशन पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्याचा यापेक्षा सोपा आणि उत्तम मार्ग दुसरा कुठलाही नाही. भक्त कर्माची उपासना करतो, पण कर्म उपासना करतात ती आपल्या आयुष्यातील व्यक्तींची. आयुष्यात जर आपल्याला काही अडचण असेल तर त्या अडचणींकडे जास्त पाहून घाबरू नका. अडचण कितीही मोठी असो, मेहनत करा. नक्की तुम्हाला त्याचा विजय मिळेल. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत त्यांचे आम्ही पूर्णपणे नायनाट करणार आहोत. तू काळजी करू नको. मी तर कालही तुझ्या सोबतीलाच होतो आणि आजही आहे आणि उद्याही असेल. फक्त तू विश्वास ठेव. प्रत्येक गोष्टी तुझी मार्ग आम्ही बदलण्याची तयारी ठेवलेली आहे. काळजी करू नको. आयुष्यात तू खूप पुढे जाशील. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि श्री स्वामी समर्थ नामांचा जाप कर. श्री स्वामी समर्थ नामांच्या जपामध्ये एक वेगळी ताकद आहे. हा जप जो कोणी करतो त्याच्या आयुष्यातील मोठमोठी संकटे दूर होतात. श्री स्वामी समर्थ नावातच एक वेगळी शक्ती आहे. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील अडचणी आपोआप दूर व्हायला लागतील. श्री स्वामी समर्थ म्हणा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आयुष्यातील प्रत्येक अडचणींचं, समस्यांचं आणि आयुष्यात जे काही संकट आहे त्यांचं निवारण स्वामी माऊली लावतील. या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामींवरती जो विश्वास ठेवतो स्वामी कधीच त्यांची साथ सोडत नाही. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवायला शिका. बुद्धी शूर ठेवली तर पहिलं प्रथम जे तुम्हाला विष वाटेल त्यातून तुम्हाला अमृत मिळेल. लक्षात ठेवा, भक्त कर्माची उपासना करतो तर कटवळ आयुष्यात काम करतो. भक्त शत्रू मित्राशी सर्वांशी प्रेमाने वागतो. हे त्यांच्यासाठी मोह असते. भक्ताजवळ प्राप्त झालेल्या परिस्थितीचे भाग्य बनवण्यासाठी कला असते. भक्त व भयंत आयुष्यात खूप पुढे जातात. भक्त हा देहधारी असला तरी तो ईश्वर स्वरूपामध्ये असतो. पाण्याने आयुष्यात दोन गोष्टी केल्या आहे, आपण कसे आहो आणि कसे नाही ह्या गोष्टी. मन सत्याने शुद्ध होते. मन चिंता व वैरी चिंते होते. रिकामे मन कुरतीचे धन आहे. मनाला नेहमी आयुष्यात गुंतवून ठेवा, कारण मन जेव्हा रिकामे असेल तेव्हा ते तुमच्यासाठी चांगलं नसतं. मन हे तुम्हाला खेचणारं सर्वात मोठं अपव्यंग्य असतं.
स्वामी म्हणतात, जसे लोखंडाने लोखंडाला कापले जाता येत असते, तसे मनाने मनाला जिंकता येते. मनातील चांगले विचार मनाला जिंकू शकतात. मनाने मनाला जिंकणे सोपे आहे. फक्त विश्वास ठेवून एकदा प्रयत्न करा. जसा आरसा मनाने अस्वच्छ होतो, तसे मन आपल्या अयोग्य कर्माने मलिन होते. त्यामुळे त्याला धुण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकारात्मक आणि चांगले विचार आपल्यात उत्पन्न करणे. त्यासाठी तुम्ही पुस्तके वाचू शकता. त्यासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहू शकता. नाहीतर त्यासाठी सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग, तुम्ही आमच्या या ASA मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही रोज असे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवू. विश्वास ठेवा, आम्ही नेहमी तुमच्यासाठी असे वेगवेगळे संदेश आणत असतो. शरीराचे रोग कडू औषधीने बरे होतात, तर मनाचे रोग गोड भाषाने वाढतात. लक्षात ठेवा, मनाला जो रोग आहे तो दूर करण्यासाठी गोड भाषा वापरली तर ते अजून पुढे जातात. पण त्यासाठी जर तुम्ही शांत राहिले आणि नंतर त्यांच्याकडे पाहून त्यांच्याला विश्वासाने म्हटले की आयुष्यात प्रत्येक गोष्ट सकारात्मक होईल, तर मनातील पूर्णपणे धूळसुद्धा निघून जाते. लक्षात ठेवा, जो आपल्या हृदयाची दारे व खिडकी सदैव उघड्या ठेवतो, त्याच्या आयुष्यात हृदयाचे प्रेम करणारे माणसे त्याला खूप मिळतात. आयुष्यामध्ये अडचणी असतील तर काळजी करू नका. अडचणीचा सामना करा. अडचणी फार काळ टिकत नाही, एक ना एक दिवस निघून जातील. स्वामी म्हणतात, तू काळजी करू नको. होय, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आता तू सर्व काही ठीकठाक करू शकतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत एक गोष्ट लपलेली आहे, ती म्हणजे आपले सुख आणि समाधान. आपण कसे सुखी आहो आणि समाधानी किती आहो हे आपल्या मनावर असते. जो व्यक्ती मनावर ताबा मिळवतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो. शरीर जखम उघडले तर आयुष्यात पुढे जातं, पण मनाला जर जखम झाली तर मन जागावर खचून बसतं. तुम्ही आयुष्यात कधी एखादी अशी चूक केली का ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात मान खाली करण्याची वेळ आली आहे? स्वामी म्हणतात, काळजी नका करू, मी सदैव तुमच्या सोबत आहे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत कितीही अडचणीत असाल तरीही मी तुमची साथ देईल. काळजी करू नका, मी सदैव तुमच्या सोबतीला आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आम्ही काहीही केलं तरीही आमच्यासाठी तेवढंच आहे. पण जर तू आमच्यासाठी काहीही करशील तर ते आमच्यासाठी खूप जास्त आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुला आम्ही नक्की देणार. फक्त तू विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, संकटकाळी आम्ही तुझी साथ देऊ. संकटातून तुला बाहेर आम्ही नक्की काढू. संकटाच्या प्रत्येक वळणावर आम्ही तुझ्या सोबत आहोत. तू विश्वास ठेव, आम्ही तुझ्या सोबत कालही होतो. तू काळजी करू नको, आम्ही तुझ्या सोबत आजही आहोत आणि उद्याही तुझ्या सोबतच असणार. तुझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी आम्ही तुम्हाला हात देऊ. तू काळजी करणे सोड. आता तुझ्या आयुष्यात चांगले दिवस लवकर येणार आहे. चांगल्या दिवसांची वाट बघण्याची वेळ आता संपली आहे, कारण आता काही काळात तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार होईल. ज्याची तू सर्वात जास्त इच्छा ठेवली होती ती मोठी इच्छा या संदेशानंतर पूर्ण होईल. तू विश्वास ठेव, आता तुला सुख आणि समृद्धी लाभेल. येत्या काही काळात तुझ्या जीवनात मोठमोठे चमत्कार तुला पाहायला मिळतील. माझ्या प्रिय बाळा, आता तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझ्या आयुष्यात आता मोठा प्रभाव लवकरच पडणार आहे. काळजी करू नको, फक्त विश्वास ठेव आणि श्री स्वामी समर्थ म्हण. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांची भक्ती करतो, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांना मानतो, त्या व्यक्तीने हा संदेश पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की ऐकला असणार. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, कारण स्वामी सदैव तुमची साथ देत आहेत. स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाहीत. ते तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामींवरती ज्यांचा विश्वास आहे त्यांनी एकदा कमेंटमध्ये हो स्वामी, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो असं जरूर टाईप करा. सावधपण, उत्तम निर्णय शक्ती, स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे गुण आहे देशासाठी आवश्यक. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता केलेले एक शासन आहे. वाचन हे मनाचे अन्न आहे. जसा शरीराला व्यायाम तसे मनाला वाचन. वाचनासाठी वेळ काढा, तो महान शहाणपणा निर्धार करतो. जो लाभ व्यायाम करू शकतो तो शरीराला होतो, तोच लाभ वाचन केलेल्याने मनाला होतो. शरीराचा व्यायाम आणि मनाचा वेगळा असतो. वाचल्याने मनाचा तर कष्ट केल्याने शरीराचा होतो. विचार करण्यात वेळ घालवाल तर शक्तीचा उत्तम उपयोग नाही होणार. विचारांची संपत्ती ही मानवाच्या जीवनातील कामधेनू आहे. जीवन हा स्पर्धांचा
एक काळ आहे, या काळात आपल्याला घाबरायचे नाही आणि कठीण ते कठीण प्रसंगी आपल्याला पुढे जायचं आहे. जसा आपण विचार करतो तसे आपण बनत जातो. विचार करणार नाही तर फक्त मेहनत करण्याने पुढे जाऊ शकतो. जसे आपण काम करणार तसे आपल्याला त्याचे उत्तर मिळणार. जिथे निरीक्षण सूक्ष्म तिथे समजून जा, अधिक काम तुम्हाला करावे लागेल. दुसऱ्याचे विचार शांतपणे ऐका, त्यावर विचार करा, मात्र विचार केल्याशिवाय मन प्रगट करू नका. जसे विचार आपल्या सहनशक्तीत असतात तसेच आपल्याला यश मिळते. लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार करण्यापेक्षा आपण तसे का बोललो याचा विचार करा. स्वामी म्हणतात, लोकांकडेच प्रत्येक वेळेला लक्ष देऊ नका. कधी कधी जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतः पहा, खरंच तुम्ही तसे वागता का इतरांसोबत, जेणेकरून लोक तुमच्यासोबत चांगले वागायला हवे. अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडलेला दुःखत होत नाही. अभिशालाला सोडलेला माणूस श्रीमंत होतो. मीपणा सोडलेला माणूस आयुष्यात सुखी होतो. सोप्या रीतीने आपल्या आयुष्याची वाटचाल चालणारा माणूस आयुष्यात यशस्वी होतो. मेहनत करणारा नेहमी एका चांगल्या ध्येयावर जातो आणि जो व्यक्ती फक्त वाट बघत राहतो तो आयुष्यात जेथे होता तेथेच राहतो. तो कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मेहनतीवर विश्वास ठेवा. वाट तर सगळेच बघत आहे, तुम्ही काहीतरी नवीन तर करून बघा. तुमच्या आयुष्यात त्याचा चमत्कार तुम्हाला काही काळात नक्की पाहायला मिळेल.